नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 383 ते 390 ओव्यांच्या सहवासामध्ये आपण जाऊया. ज्ञानोबाराय एक सोपा मार्ग आपल्याला सांगतायत. मनाला मोकळे सोडा, परंतु आधी निश्चय करा. उदाहरणार्थ, माझ्या आराध्य देवतेच्या चरणांपाशी मी राहीन असा निश्चय केल्यानंतर सुद्धा मन इकडं तिकडं धावेल. परंतु ह्या निश्चयाची जेव्हा जेव्हा त्याला आठवण येईल त्यावेळी मन आपल्या स्वतःलाच परमेश्वराच्या चरणांपाशी घेऊन येईल. पुढे ज्ञानोबाराय म्हणतात, पाठी केतुलेनी एके वेळे, तया स्थैर्याचे निमेळे, आत्मस्वरूपा जवळे येईल सहजे. ह्या अभ्यासाची सवय लागल्यानंतर काही काळाने चित्त स्थिर होईल आणि स्थिरावलेलं चित्त सहजपणे आत्मस्वरूपापाशी येऊन रमून जाईल. ज्ञानोबाराय म्हणतात, आत्मस्वरूपा जवळे येईल सहजे, तया ते देखोनी अंगा घडेल. तया ते म्हणजे आत्मस्वरूपाला पाहून त्या आत्मस्वरूपाशी ते मिळून जाईल, समरस होऊन जाईल, एकरूप होऊन जाईल. तया ते देखोनी अंगा घडेल, तेथ अद्वैती द्वैत बुडेल, आणि ऐक्य ते जे उघडेल त्रैलोक्य हे. चित्त आणि आत्मस्वरूप दोन वेगवेगळ्या अंगांनी राहणार नाहीत, तर एक रूपच होऊन जातील. चित्त आत्मस्वरूपच होऊन जाईल आणि त्या ठिकाणीच वेगळेपणा न राहिल्यामुळे द्वैत अद्वैती बुडेल. जोपर्यंत चित्त मी आणि माझं ह्या जाणीवेशी बांधलेलं राहील, तोपर्यंत आत्मस्वरूपापासून वेगळेपण राहील. परंतु चित्ताचं चैतन्य झाल्यावर आणि ऐक्य ते जे उघडेल त्रैलोक्य हे. पण चित्ताचं चैतन्य झाल्यावर संपूर्ण त्रैलोक्य, ऐक्य ते जे ज्ञानाचा ऐक्यरूपी प्रकाश, त्यांनीच त्रैलोक्य प्रकाशित होईल. अर्थात त्या चित्ताला कुठेही भेदभाव उरणार नाही, अशी ती स्थिती होईल. हे अजून सोप्या पद्धतीने सांगताना ज्ञानोबाराय म्हणतात, आकाशी दिसे दुसरे, ते अभ्र जै वीरे, तै गगनचिका भरे विश्व जैसे. अहो, आकाशामध्ये एक दुसरं अभ्र म्हणजे अर्थात ढग आलेला दिसतो. आकाशात दुसरा ढग आलेला दिसतो असं म्हणण्याचं कारण, सर्वत्र तर आकाशच पसरलेला आहे, पण त्या आकाशामध्येच ढग निर्माण होतात. म्हणजेच आकाशाशिवाय अजून काहीतरी दुसरं दृश्य आपल्याला बघायला मिळतं. परंतु हे ढग जेव्हा आकाशामध्येच विलीन होतात, त्यावेळी सर्वत्र पसरलेलं गगन अर्थात आकाश तत्वच आपल्याला दिसतं. ढगांची खूण सुद्धा मागे उरत नाही, ढग आकाशच होऊन जातं. तै गगनची का भरे विश्व जैसे. त्याप्रमाणे
चित्त हे वेगळं न राहता चैतन्य स्वरूपच होऊन जातं. तैसे चित्त लया जाये आणि चैतन्यची आघवे होये, ऐसी प्राप्ती सुखोपाये आहे येणे. हेच तर ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत. मनाला आणि बुद्धीला हळूहळू परमेश्वरापाशी यायची सवय लागली की चित्ताचा लय झालाच. ज्या ठिकाणी चित्ताचा लय होईल तिथे फक्त एक चैतन्याचाच अनुभव राहील. आणि अशा ह्या अभ्यास योगाने सुलभपणे आपल्याला आत्मप्राप्तीचा अनुभव येईल. ऐसे प्राप्ती सुखोपाये आहे येणे. हा सुखोपाय म्हटलेला आहे. हा जो उपाय आहे, हा जो मार्ग आहे, हाच तो सुखाचा मार्ग आहे. या सोपिया योग स्थिती उकलू देखिला गा बहुती, संकल्पाची संपत्ती रुसोनिया. ज्ञानोबारायांनी ह्या ठिकाणी सुंदर शब्द वापरलाय. ते म्हणतात संकल्पाची संपत्ती रुसोनिया. संपत्ती कुठली? तर संकल्पाची संपत्ती म्हणजे प्रचंड मनात उठणारे संकल्प, विचार, आणि त्याच्यामुळेच विषय सुखाची इच्छा निर्माण होते. परंतु जेव्हा ह्या विषय सुखाच्या इच्छेच्या ठिकाणी चित्त उदास होतं, म्हणजेच त्याला त्याचा कंटाळा येतो, त्यावेळी ही योग स्थिती त्याला प्राप्त होते. ही योग स्थिती त्याला प्राप्त होते आणि आत्मस्वरूपाचा अनुभव येतो. ते सुखाचे नि सांगाते, आले परब्रह्मा आतवते, तेथ लवण जैसे जळाते सांडून येणे. अहो, अशा रीतीने हा साधक सुखाने परब्रह्माच्या आत येतो, म्हणजेच परब्रह्म स्वरूप होतो, ब्रह्मतत्वाला येऊन मिळतो. तो वेगळेपणाने बाजूला राहतच नाही. हा साधक वेगळेपणाने बाजूला राहतच नाही, तर आत्मानुभवाचा आनंद घेत त्याला जे सुख मिळतं त्याने तो परब्रह्म स्वरूपच होतो. हे कसं घडतं? तर ज्याप्रमाणे मीठ पाण्याला सोडून राहू शकत नाही, मीठ पाण्याला सोडून राहू शकत नाही, आणि मीठ जर पाण्याला मिळालं तर ते पाणी होऊनच राहतं. पाण्यापासून वेगळं केलं की आपल्याला मीठ म्हणून त्याचा अनुभव येतो, परंतु त्या मिठाचा पाण्याशी संपर्क होण्याचा अवकाश ते मीठ पाणीमयच होऊन जातं. त्याचप्रमाणे आपल्या चित्ताचा आपल्या आराध्य देवतेला स्पर्श होण्याचाच अवकाश आराध्य देवतेचं स्वरूपच तेच चित्ताचं स्वरूप होऊन जातं. तैसे होय तिये मेळी, मग सामरस्याची रावळी, महासुखाची दिवाळी जगेंसी दिसे. ज्याप्रमाणे मिठाला पाण्याचा स्पर्श झाल्यावर मीठ पाण्याचा त्याग करू शकत नाही, त्याप्रमाणे चित्त चैतन्याला मिळाल्यावर ते त्या ठिकाणीच समरस होऊन जातं. ते ज्या ठिकाणी समरस होऊन जातं तेच तर आत्मानुभवन, त्यालाच राऊळी म्हटलेलं आहे. तेच तर आपल्या अंतःकरणात असलेलं आत्मारामाचं देऊळ होय. आणि त्या ठिकाणी जगासह स्वतःला
महासुखाच्या दिवाळीचा अनुभव येतो. अर्थात सर्वत्र भेदभाव मावळून जातो आणि एकमेव ऐक्य भावाचा ज्ञान प्रकाश सगळीकडे पसरतो. जगामध्ये डोकावून पाहिलं तरी भेदभावाला स्थानच राहत नाही, कारण सर्व चैतन्य स्वरूप दिसतं. ऐसे आपुले पायवरी चालिजे आपुले पाठीवरी, हे पार्था नागवे तरी आन ऐके. ह्या 390व्या ओवीत माऊलींनी एक विलक्षण उपमा सांगितली. ते म्हणतात, हा मार्ग कसा, तर आपल्या पायाने आपल्या पाठीवर चालण्यासारखा आहे. थोडक्यात जणू ज्ञानोबाराय म्हणतायत, हा मार्ग आपलाच आपल्याला चालायचा आहे. आपल्या स्वतःलाच आपण आपल्या पाठीवर घ्यायचंय आणि ह्या मार्गाची वाटचाल करायची. कारण जो काही सगळा अनुभव आपल्याला येणार आहे, सामरस्याच्या राऊळी, महासुखाच्या दिवाळीचा जो अनुभव येणार आहे, तो आपल्यामध्येच येणार आहे, तो कुठेही बाहेर येणार नाहीये. परंतु ह्याच ओवीत भगवंत पार्थाला म्हणतात की पार्था, हा मार्ग सुद्धा जर का तुला जमेल असं वाटत नसेल तर अजून एक मार्ग आहे, तोही मी तुला सांगतो. हे पार्था नागवे तरी आन ऐके. अजून एक मार्ग आहे, तो मी तुला सांगतो. आपणही भगवंत पार्थाला काय मार्गदर्शन करतायत ते बघू. परंतु माऊली हो, नामस्मरण करत अंतर्दृष्टी समोर आपल्या आराध्य देवतेला बघत, मनाला त्याच्या चरणांकडे वळवत आपण सुद्धा नामस्मरणाचा, आत्मानुभवाचा आनंद घेत राहू. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.